Very good morning to all of you. So today we will learn about the family system and day-to-day life in the Vedic civilization. आपण आज 4 टॉपिक कव्हर करणार आहोत. फॅमिली सिस्टम, agriculture and economic activities, then religious side and political system in Vedic civilization. So in family system there are joint family system was prevalent in the Vedic period and जो हेड ऑफ द फॅमिली होते त्याला काय बोलायचे, गृहपती बोलायचे. आणि फॅमिली सिस्टम कशी होती तर पॅट्रियार्कल फॅमिली सिस्टम होती, मेल हेडेड फॅमिली सिस्टम होती. ह्याच्यामध्ये नॉर्मली काय असायचं, दिस फॅमिली सिस्टम वॉज पॅट्रियार्कल आणि इनिशियल पिरियड मध्ये काही रेफरन्सेस आले होते वुमेन स्कॉलरचे. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे वुमेन स्कॉलर्स. वुमेन स्कॉलर कोणकोणते होते, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी हे वुमेन स्कॉलर्स होते त्या पिरियडमध्ये. स्लोली काय झालेलं, वुमेन्सवरती रिस्ट्रिक्शन इन्क्रीज होत झालेले. कारण फर्स्ट अर्ली वेदिक मध्ये कसं होतं तर जी सोसायटी होती ती कशी होती, अनस्ट्रक्चर होती आणि त्यामुळे वुमेन्सवरती रिस्ट्रिक्शन्स तसे कमी होते. बट आफ्टर इन वेदिक मध्ये सोसायटी थोडी स्ट्रक्चर झाली आणि वुमेनवरती रिस्ट्रिक्शन्स वाढायला लागले होते. वुमेनची पोझिशन सेकंडरी झाली होती आणि त्यामध्ये हे 3 इम्पॉर्टंट स्कॉलर्स चे रेफरन्सेस वेदिक मध्ये आले होते. सो कोणते, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, येऊ शकतो बट एवढं इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर हाऊस जे होते ते कसे होते, सो जे हाऊसेस होते ते वेदिक पिरियड मध्ये अर्धन और वॅटल अँड डॉब कन्स्ट्रक्शन्स असायचे. वॅटल मीन्स काय होतं तर ओव्हन असायचं, ओव्हन लॅक्टिक ऑफ वुडन स्ट्रिप्स विच इज डब्ड विथ क्ले मिक्स विथ अ काउडंग. म्हणजे जे बांबूच्या अशा आय थिंक स्ट्रिप्स बनवायचे आणि त्यामध्ये माती आणि कावडंग मिक्स करून ते त्यामध्ये फिक्स केले जायचे, असे हाऊस होते. आणि त्या हाऊसेसना गृह किंवा शाळा बोलायचे. आता तुम्ही बोलाल शाळा कसं बोलणार, बट नाही, त्यावेळी शाळा पण बोलायचे हाऊसला. त्याच्यानंतर डाएट कसं होतं लोकांचं तर मेनली कन्सिस्टेड ऑफ सेरेल्स लाईक व्हीट, बार्ली अँड राईस. हे 3 इम्पॉर्टंट होते आणि यांना डिफरंट नेम्स पण होते. यावा मीन्स बार्ली, गोधूम मीन्स व्हीट आणि व्रीही मीन्स राईस. हे खूप सुपर इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे नेम्स विचारू शकतात. यावा म्हणजे काय, गोधूम म्हणजे काय, व्रीही म्हणजे काय. नाव क्लोथ्स कसे होते, क्लोथ्स जे होते नॉर्मली योगर्ट वगैरे पण लोक यूज करायचे, मिल्क, योगर्ट, घी, बटर, हनी हे सर्व पण यूज व्हायचं त्यावेळी डाएट मध्ये. त्याच्यानंतर जे वेदिक पिरियडचे लोक होते ते कॉटन अँड वुलन गार्मेंट्स प्रेफर करायचे. त्यामध्ये वाल्कल्स म्हणून होता, तर वाल्कल्स हा टर्म आहे एक, तो म्हणजे काय तर आपण वाकल बोलतो बट ते वाल्कल्स होता आणि ते क्लोथ्स मेड फ्रॉम द बार्क ट्री, बार्कच्या ट्री पासून ते क्लोथ्स बनवले जायचे. आता एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो PYQ मध्ये आलेला आहे, तर तो कोणता, निष्का. निष्का म्हणजे काय होतं, हे काइंड ऑफ एक पेंडेंट पण होतं आणि करन्सी विचारली होती आपल्याला एक्झामला, करन्सी विचारली होती. सो करन्सी म्हणून पण यूज करायचे. जे मेन्स अँड वुमेन ऑर्नामेंट घालायचे त्यामध्ये हे पेंडेंट म्हणून यूज व्हायचं आणि इट वॉज ऑल्सो यूज ॲज अ करन्सी. त्यानंतर गेम्स वगैरे काय काय होते, सिंगिंग होतं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्ले करायचे, बोर्ड गेम्स वगैरे होते, चॅरियट रेस होती. इन्स्ट्रुमेंट कोणते होते तर वीणा, डमरू, शांततंतू, कॅम्बल्स वगैरे यूज करायचे आणि कोंच होता म्हणजे शंख, हे सर्व होतं. त्यानंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक लर्न करणार आहोत, ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री. सो त्यावेळी जे ऍग्रिकल्चर होतं ते कसं होतं तर मेन ऍग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन इन ऑन दॅट पिरियड अँड द प्लग हॅड अ आयर्न प्लग शेर यूज फॉर ऍग्रिकल्चर. ओके, अथर्ववेदामध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की इन्सेक्ट, पेस्ट अँड अदर ॲनिमल्स दॅट डिस्ट्रॉय द क्रॉप्स अँड सजेस्ट सर्टन रेमेडीज फॉर दॅट. काय करायचे, ते जे इन्सेक्ट वगैरे आहेत ते जे क्रॉप्स डिस्ट्रॉय करायचे त्यांच्यासाठी ते डिस्ट्रॉय करू नये म्हणून रेमेडीज मेन्शन केलेल्या होत्या अथर्ववेदामध्ये. आणि काउडंग जे होतं ते मॅन्युअर म्हणून यूज करायचे. आता यामध्ये एक इम्पॉर्टंट, सुपर इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे, मी जे सुपर इम्पॉर्टंट बोलते ते खरंच खूप सुपर इम्पॉर्टंट आहेत कारण त्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता किंवा चान्सेस किंवा येऊन गेलेले आहेत. ॲनिमलमध्ये होतं हॉर्सेस, काऊ अँड डॉग्स. हे 3 इम्पॉर्टंट ॲनिमल यूज करायचे त्यावेळी. आणि काऊ कशासाठी यूज होती तर मीन्स ऑफ एक्सचेंज म्हणून यूज करायचे. आणि काऊ
हायली प्राइज असायच्या. का तर ते मीन्स ऑफ एक्सचेंज होत्या म्हणून. सो पीपल स्पेशल टू केअर टू इन्शुअर दॅट देअर काऊ वुड नॉट बी स्टोलन, म्हणजे आपली काऊ चोरली जाऊ नये यासाठी ते स्पेशल त्याची केअर घ्यायची. हॉर्सेस पण व्हॅल्यूड होते बिकॉज ऑफ इट्स स्पीडसाठी, आणि नॉर्मली काय असायचं, जे डॉग्स वगैरे होते ते यूज करायचे. पण मेन इम्पॉर्टंट वैदिक पिरियड मध्ये कोण होतं तर काऊ होतं. ओके, त्यानंतर आता थर्ड पॉइंट येतो आपल्याला आर्टिशन्स. आर्टिशन्स जे होते हे पण आता ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कुठला तर आर्टिशन्स अँड पीपल्स म्हणजे लोक मिळून प्रॅक्टिस करायचे ऑक्युपेशन्स, सर्व आर्टिशन्स वगैरे म्हणजे बनवायचे आर्ट वगैरे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे दोन्ही पण काय होते, लोक आणि आर्टिशन्स हे दोन्ही पण काय होते तर इम्पॉर्टंट पार्ट होते सोशल सिस्टमचा. दे फॉर्म इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन्स फॉर्म करायचे, त्यांना आपण श्रेणीज बोलायचो किंवा गिल्ड्स बोलायचो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, हा जो गिल्ड होता त्याचा हेड असायचा तो श्रेष्ठी होता, त्याला काय बोलायचे श्रेष्ठी बोलायचे. हा, आणि नंतर काय झालं, स्टेटस होता ऑफ स्किल आर्टिशन्स तो सेकंडरी होत गेलेला. ओके, आता लिव्हिंग अँड आयडियल लाईफ 4 इम्पॉर्टंट स्टेजेस होत्या. कोणत्या, आश्रमास, गृहाश्रमास, वनप्रस्थाश्रमा अँड संन्याश्रमास. ओके, आश्रमामध्ये काय होतं म्हणजे ब्रह्माचार्य बोलतो ना आपण, ते आश्रमामध्ये असायचं, त्याच्यामध्ये आपण गुरु बरोबर राहून त्यांच्याकडून शिकून घ्यायचं. गृहाश्रमा म्हणजे काय होतं तर ड्युटीज होत्या ज्या फॅमिली म्हणजे गृहस्थी जे असतं ते फॅमिलीच्या ड्युटीज फुलफिल करणे हे सर्व होतं. वनप्रस्थाश्रमा म्हणजे काय होतं, डिटॅच करायचं हाऊस होल्ड पासून, म्हणजे फॅमिली पासून आपल्या डिटॅच करायचं. आणि संन्याश्रमा म्हणजे काय होतं, सर्व रिलेशन आपण विसरून आपण संन्यास घ्यायचा, म्हणजे मेडिटेशन वगैरे करायचं, हे सर्व होतं. ओके, त्यानंतर आता दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिलिजियस आयडिया. तर रिलिजियस आयडियामध्ये त्यावेळी काय असायचं, याजना फायर्स केल्या जायच्या टू प्लीज द डेटी. आता ह्या कोणत्या डेटीजसाठी याजना फायर व्हायच्या, याजना फायर म्हणजे यज्ञ वगैरे करतात ना ते सर्व आहे. सो ह्याचे प्रोनाऊन्सिएशन प्रत्येक जण वेगळं, कोण यज्ञ करतं, मला तर याजना ओके वाटते, ठीक आहे. पण ह्यामध्ये आता कोणत्या डेटीजना प्रेस करायचे तर सन, विंड, रेन, लाइटनिंग, स्ट्रोम, रिव्हर्स यांना आपण प्रेस करायचो. आणि ते कसे प्रेस करायचे, होम हवन यज्ञ वगैरे करून करायचे. आणि त्या जे डेटीजना ते प्लीज करायचे त्या ऑफरिंग्सलाच काय बोलायचे, हावी बोलायचे. ओके, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एवढा नाहीये बट लक्षात ठेवा. आता पॉलिटिकल सिस्टम कशी होती, पॉलिटिकल सिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे वैदिक पिरियड मधली. जो हेड ऑफ द विलेज होता त्याला काय बोलायचे, ग्रामिणी बोलायचे. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ विलेज फॉर्म विश हुज हेड इज विषपती. आता विश वरून विषपती लक्षात ठेवा, म्हणजे जे ग्रुप ऑफ विलेजेस होते असे विलेज मिळून ग्रुप फॉर्म करायचे, आणि तो कोण फॉर्म करायचा, विश फॉर्म करायचा. सो त्यांना काय त्यांचा जो हेड होता त्याला विषपती बोलायचे. आणि जे त्यातले थोडेसे विश होते ते काय करायचे, जन फॉर्म करायचे. जन फॉर्म करून ते एका पर्टिक्युलर जागी जाऊन स्पेसिफिक रिजनला सेटल व्हायचे, आणि त्यांनाच आपण जनपद बोलायला लागलो होतो. ओके, आणि जो जनांचा हेड होता त्याला काय बोलायचे, नृपा और किंग बोलायचे. सो नाव द किंग मेन ड्युटी काय होती, किंग वेअर टू बी प्रोटेक्ट द पीपल, कलेक्ट टॅक्सेस अँड रन ऍडमिनिस्ट्रेशन इफेक्टिव्हली. आता तुम्ही बोलाल की टॅक्सेस पण किंग कलेक्ट करायचा, हो, बिकॉज त्याने ऑफिसर्स अपॉइंट केले असायचे त्यावेळी, बट ही मेन ड्युटी होती किंगची. ओके, आता आलेला आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पॉइंट जो की PYQ आला होता भागदूतसाठी. भागदूत म्हणजे काय तर ऑफिसर्स हू कलेक्टेड टॅक्सेस करण्यासाठी जो ऑफिसर्स ठेवला होता किंगने त्याला भागदूत बोलायचे. आणि भाग मीन्स काय, शेअर. ओके, 4 इन्स्टिट्यूशन्स होत्या ज्या किंगला गाईड करायच्या. आता ह्या कोणत्या होत्या तर सभा, समिती, विधात अँड जन, ज्या किंगला गाईड करायच्या की कसं ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे असलं पाहिजे. सो सभा म्हणजे काय, सिनियर सिटीजन. सभा जी होती त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स होते. समिती म्हणजे एक जनरल बॉडी होती. आणि सभा आणि विधात मिळून विधातमध्ये काय असायचं, वुमेनचं पार्टिसिपेशन होतं जास्त. ओके, वुमेन त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करायच्या, बट बाकी बॉडीज मध्ये वुमेनचं पार्टिसिपेशन असं काही मेन्शन नाहीये, बट सभा आणि विधात मध्ये होतं. ओके, सो हा आहे ओव्हरऑल तुमचा वैदिक सिव्हिलायझेशन हा टॉपिक. आज आपण हा पूर्ण चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. या व्यतिरिक्त जर मला काही अजून इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा अजून मी
नोट्स माझ्या कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत तमिळनाडू टेक्स्टबुक मधल्या वगैरे आणि NCERTs मधल्या. सो ते मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून नेक्स्ट लेक्चरमध्ये ते पण मी तुम्हाला सांगून टाकेन. ओके, आता तुम्ही फक्त रिव्हिजन करण्यावरती भर द्या जास्तीत जास्त.